सूर्य फार सुंदर म्हणतात. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. अरे हिशोब करतो आहे, किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. खर तर आपलं जगणं कसं असावं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आपलं जगणं कसं असावं हे नक्कीच शिकणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाद प्रस्तुत सेकंड इनिंग. एक वेगळी ऊर्जा, न संपणारी जिद्द आणि देशभक्तीने ओथंबलेलं जीवन, हीच ओळख आहे नागपूर शहरातील लीलाताई चितळे यांची. वयाच्या 95व्या वर्षीही त्यांचा आवाज ठाम आहे, मनोबल अढळ आहे आणि आजही स्वातंत्र्य लढ्यातील आठवणी त्यांच्या डोळ्यांत तेज निर्माण करतात. स्वातंत्र्यासाठी त्यांनी निस्वार्थ भावनेनं योगदान दिलं. फक्त त्यांचा लढा हा स्वातंत्र्यापुरतीच मर्यादित न ठेवता त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी व सामाजिक परिवर्तनासाठी देखील लढा दिलेला आहे. आज आपल्या सोबत आहेत नागपूर शहरातील स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे. खर तर आज एका संघर्षशील स्त्रीच्या प्रेरणेची, तिच्या धैर्याची आणि अविरत प्रेरणेची कहाणी जाणून घेऊयात. नमस्कार ताई, शंखनाद प्रस्तुत सेकंड इनिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. ताई, मला सांगा की स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपला प्रवेश कसा झाला आणि त्यावेळी आपलं वय किती होतं? मला भाग्यवान समजते हा. की जो निर्माता आहे माझा ईश्वर, हा, हा. त्याने मला जो जन्म दिला, त्या एका बाजूला संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला त्याचं फळ पण असा त्याने दिलेला माझा जन्म आहे. माझा प्रवेश याच्यामध्ये जो झाला, माझं वय 16 ऑगस्ट 1930, म्हणजे तो काळ प्रथम भारताच्या स्वातंत्र्याचा लढा इंडियन नॅशनल काँग्रेस याच्या खाली, यांच्या मार्गदर्शनाखाली या देशाने सुरू केलेला आहे. आणि त्याच वेळेला माझा जन्म झाला. हे करत असताना योगायोगाने माझं जे कुटुंब होतं, म्हणजे माझं माहेरचं आडनाव बेडेकर, माझ्या वडिलांचं नाव काशीनाथ आणि त्यांच्या वडिलांचं नाव श्रीधर. काशीनाथ श्रीधर बेडेकर हे खरं म्हणजे कोकणातले. आजही आमचं करजगाव म्हणून कोकणात आहे. आणि करजगाव याचा परत एक संबंध सांगते. रेवरन टिळक जे आहेत ते माझ्या आजोबांचे सख्खे आतेभाऊ होते. त्यांचंही मुरुडला हे होतं, गाव होतं माझ्या आजोबांचं. आणि करजगाव रेवरन टिळकांचं आणि आजोबांच्या आईचं हे होतं, माहेर होतं. तर अशा कुटुंबात जन्म झाला म्हणून कदाचित त्या आपण हे म्हणतो ना, हे येतात काही त्या आल्या असण्याची शक्यता आहे. परंतु काळच मुळे असा होता त्यावेळचा की नेमका त्याच काळामध्ये भारतामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस या एक राजकीय चळवळीने या देशामध्ये ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून या देशाला मुक्त केलं पाहिजे हा आवाज उठवलेला होता. आणि गंमत ऐकून घ्या, तुमच्या पिढ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. ही इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन म्हणजे हा संदेश कोणी दिला? ह्यूम नावाचा त्या इंडियन नॅशनल काँग्रेसचे त्यावेळच्या हिंदुस्थानात, भारत हे नाव नंतर प्रचारात आलं, पण त्यावेळच्या हिंदुस्थानामध्ये व्हाईसराय म्हणून आले, त्यांचे प्रतिनिधी म्हणून आले इंग्रजांचे.
आणि इथे ते बघत असत इंग्रजांना देशातून काय हवं होतं, गुलाम देशांच्या याच्यामधून इंग्रजांचा, ब्रिटनचा सूर्य कधी मावळू नये. का मावळू नये? की ज्या ज्या देशावर ते राज्य करायचे तिथली माती सुद्धा ते आपल्या त्यांच्या देशाकरता वापरण्यासाठी घेऊन जात असत. आणि मग तिथली माणसं तर गुलामच होती. अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये जी काही माणसं होती त्यावेळेला दादाबाई नौरोजी झाले किंवा हे झाले कोण आपले नेहरू झाले, अशी म्हणजे नेहरूंचे वडील, अशी काही माणसं या देशामध्ये होती. आणि त्यांना बरोबर घेऊन या देशामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस ही एक राजकीय संघटना तयार झाली. परंतु त्या संघटनेने ब्रिटिशांची लढायचं असं सुरुवातीला नव्हतं. त्याने आपले जे लोकल अधिकार आहेत ते मिळवण्यासाठी, कारण ब्रिटिशांचं पार्लमेंट जे होतं तिथे प्रत्येक नागरिकाला हक्क असायचे, तसे जे सीमित अशी सत्ता इथे ब्रिटिश हे करत होते, इथल्या नागरिकांना देऊ इच्छित होते. त्या सत्तेचं संघीकरण करणं म्हणजे त्याची एकवाक्यता करण्याच्यासाठी इंडियन काँग्रेस, नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. मला सांगा ताई की तुम्हाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वात कठीण प्रसंग कोणता वाटला? कठीण प्रसंग. कठीण प्रसंग ना, कठीण प्रसंग माझ्या हृदयात लिहिलेला आहे. आम्ही शाळेत जायचो, मी आणि माझ्या मैत्रिणी. 4थी पर्यंत शिक्षण इंग्रजांनी फुकट दिलेलं होतं. 4थीच्या पुढचं शिक्षण हे बाकी ज्याचं त्याने प्रायव्हेट घ्यायचं असायचं. आम्ही जेव्हा शाळेत जायचो, आमच्या घरापासून शाळा ब्रिटिशांनी तयार केलेली शाळा साधारणपणे 1 मैलभर लांब असायची. तर मी आणि माझ्या 2-3 मैत्रिणी आम्ही हातात हात घालून, ते थोडं गावाच्या बाहेर असल्यामुळे जंगल असायचं, हातात हात घालून आम्ही जात होतो. आमच्या शाळेच्या जवळ थोडीशी व्यापारी अशी ही होती, वर्दळ होती. आमच्या शाळेला लागून एक हॉटेल होतं. त्या हॉटेल मध्ये एक पाटी लिहिलेली होती, इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. माझ्या इथे ते कोरलेलं आहे. मी इंडियन होते, देश माझा होता, पण त्या हॉटेलच्या पाटीवर लिहिलेलं होतं इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. म्हणजे ब्रिटिश लोक जे भारतामध्ये ब्रिटनच्या व्यवस्थेचं हे करत होते त्यांना इंडियन्स डॉग्स वाटत होते. इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. माझी जी स्वातंत्र्य लढ्यासाठी सुरुवात झाली, मला तुमच्या पिढ्यांना सांगायचं आहे, या देशाची उज्ज्वलता शेकडो वर्षापूर्वीच्या धर्मावर चाललेली नाहीये. या देशाची उज्ज्वलता जी आहे, या देशाची जी अस्मिता आहे, ती वर्तमान काळामध्ये सर्व जगाच्या जन्माला येणाऱ्या पिढ्या त्यांच्या जीवनामध्ये जगण्याच्या साठी कोणत्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत यांचं हे व्हावं, त्यांना अनोवेगळी त्यांना शिक्षण मिळावं. त्या होत्या प्रत्येक व्यक्तीची अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि कुटुंब ही जशी गरज होती तसेच तिचा स्वाभिमान पण होता. ते त्या पाठीवरनं मी शिकले, इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. मला आजही आठवत आहे.
आणि म्हणून माझ्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत, मी आज 95 वर्षाची आहे, माझ्या पुढच्या पिढ्या म्हणजे तुमची मुलं, ही मुलं सुद्धा त्यांना कोणी जसं आम्हाला हिणवण्यात येत होतं, डॉग्स आर नॉट अलाउड, तसं माझ्या या प्रजेला असं हिणवता कामा नये. आणि म्हणून मी माझ्या देशाची जी राज्यघटना आहे तिची अस्मिता राहावी याच्यासाठी आज वयाच्या 95व्या वर्षी सुद्धा सतत हे करत असते आणि त्यांना शिकवत असते. एवढी तळमळ आहे माझ्या. खर तर लीलाताई, आपलं जे जीवन आहे ते देशभक्तीने ओथंबलेलं आहे. माझा दुसरा प्रश्न, ताई मला सांगा की त्या काळी स्त्रियांची जी स्थिती होती, म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्त्रिया सहभागी झालेल्या होत्या, तर समाजाचा प्रतिसाद कसा होता स्त्रियांसाठी? हे पहा, स्त्रियांची जी स्थिती असते ती 2-3 गोष्टींच्यावर अवलंबून असते. पहिली गोष्ट, समाजाची स्थिती कशी आहे ते एक. दुसरी गोष्ट, शासन व्यवस्था कशी आहे ती. आणि तिसरी गोष्ट, समाजाच्या श्रद्धा कशा आहेत याच्यावर अवलंबून असते. आता माझ्या लहानपणच्या हे काय होतं, रामायण, महाभारत, हिंदू धर्म या सगळ्या होत्या. आता त्या ह्याच्यामध्ये स्त्रियांच्या परिस्थितीसाठी जर काही अडचण असेल तर ती जगातल्या सगळ्या धर्मामध्ये स्त्रियांची अवस्था कशी प्रतिपादन केलेली आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि हा हिंदू धर्म, या हिंदू धर्मामध्ये स्त्रियांची अवस्था ही दुय्यम दर्जाची होती, कारण लढाया पुरुषांनी करायच्या असत्या आणि कुटुंब म्हणजे चूल आणि मूल हे बाईने सांभाळायचं असतं. हे हिंदुस्थानच्या धार्मिक व्यवस्थेमध्ये होतं. त्यामुळे स्त्रियांची अवस्था ही दुय्यम दर्जाची होती. त्यांचा स्वाभिमान, त्यांच्या घरातल्या जो कोणी कर्ता पुरुष असेल, म्हणजे वडील असतील, भाऊ असेल, किंवा मग नवरा असेल, किंवा मग मुलगा असेल, यांच्या मुठीत होता. आणि त्यांच्या मुठीत असल्यामुळे त्यांना रक्षणाची, पुरुषाच्या रक्षणाची गरज होती. अशी अवस्था होती ती. त्याच्यातून आज आम्ही आमच्या भारताच्या संविधानाच्या याच्यामध्ये आलो आणि मी एवढी ताठरपणाने बोलते आणि तुला पण सांगते की आपली अवस्था आपल्याला निसर्गाने जन्म दिलेला आहे. निसर्गाने स्त्रियांना आणि पुरुषांना सारखी शक्ती दिली आहे, सारखी बुद्धी दिलेली आहे आणि सारखा न्यायाच्या भावना पण दिलेल्या आहेत. ते आपण सांभाळलं पाहिजे. अगदी बरोबर. आपल्याला वाटतं की आज स्त्रियांची परिस्थिती बदललेली आहे? काय आहे, आजचं माझं दुखणं जे आहे, दुःख ज्याला म्हणतो, की स्वातंत्र्य संग्रामामध्ये या देशामध्ये स्त्रियांना जे बौद्धिक शिक्षण दिलं जात होतं त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये फक्त लिंगभेद आहे, बुद्धिभेद नाही, शारीरिक भेद नाही, कर्तृत्व भेद नाही हे सांगितलं जात होतं. आणि धर्म जे आहेत ते पुरुषांनी निर्माण केलेले आहेत, कारण सत्तेच्या खुर्च्या हव्या आहेत. त्या सत्तेच्या खुर्च्यामध्ये त्यांना बसायचं आहे, अविरोध बसायचं आहे. म्हणजे एकतर्फी खुर्ची मिळवण्याकरता एकतर्फी संघर्ष होतो. जो पुरुष प्रतिनिधी असेल त्याच्याशी संघर्ष करावा लागतो. स्त्रिया तर काय आपल्या खिशात आहेत, अशी परिस्थिती आहे. म्हणून धर्म जो आज संबंध जगामध्ये जो धर्म उच्चार होतोय तो, ज्याला आपण काय म्हणून, हे जे तत्वज्ञान आहे
तत्वज्ञानामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद लिंगा करता फक्त झालेला आहे. त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये स्त्री पुरुषाच्या किंवा त्यांच्या कर्तृत्वामध्ये झालेला नाही. कारण निसर्ग महान आहे, त्याला ही सृष्टी चालवायची आहे. आणि स्त्री आणि पुरुष दोन लिंग नसतील तर मानवी समाज निर्माण होणार नाही, ही त्यांनी व्यवस्था करून ठेवली. आणि म्हणून काय आहे की स्त्री मानवाने मग काय केलं की आपण कमावून आणायचं, म्हणजे शिकारीला आपण जायचं आणि तिने घरात राहायचं. 9 महिने पोटामध्ये. निसर्ग मोठा हे आहे ग, काय आहे, अतिशय हुशार आणि शहाणा आहे की मग तिच्या पोटामध्ये 9 महिने बाहेर राहणार आहे. तर तिला नॅचरली सुरक्षिततेची आणि घरात राहण्याची तिला गरज आहे, म्हणून ती घरात राहत होती. मग काय झालं, हा बाहेर जात होता. याच्यामध्ये शौर्य दृष्टी आली, याला ज्ञान व्हायला लागलं सगळ्या याची प्रतिष्ठा वाढायला लागली. आणि मग याला सत्ता हवीशी वाटायला लागली. मग बाई झाली दुय्यम आणि हा झाला प्रथम. असं असं हे गणित आहे. हे काय आहे, दोन ह्याच्यामध्ये मानवी प्राण्याला राहावं लागतं. पहिली आहे नैसर्गिक चौकट आणि दुसरी आहे सामाजिक चौकट. मग समाजाने त्या नैसर्गिक चौकटीत राहून आपलं बळ वाढवायला सुरुवात केली. आणि मग पुरुष हा प्रधान झाला. आणि मग महिलेला 2025 मध्ये सुद्धा महिला दिन पाळावा लागला. आज आम्हाला महिला दिन का पाळावा लागतं? आम्हाला तर संविधानाने इक्वल अधिकार दिलेला आहे. मग महिला दिनाची काय आवश्यकता आहे? महिला दिनाची आवश्यकता नाही आहे. याचं कारण की आमच्याकडे शासन व्यवस्था जी आहे ती संविधानावर चालत नाही. ती माणसाच्या महत्वाकांक्षेवर आणि माणसांच्या पुरुषांच्या एकतर्फी स्वार्थावर चालते. म्हणूनच हे आहे. आज जर संविधानावर देशाचा कारभार चालला तर महिला दिन पाळण्याची गरज राहणार नाही. आणि म्हणून परवाच्या दिवशी तुझ्याच वयाच्या या मला विचारत होत्या, तर मी म्हटलं मला मान्य नाहीये. मला तेव्हाच मान्य होईल, पुरुष दिन पाळणार असतील तर महिला दिन पाळा, हे मला तेव्हा मान्य होईल. नाही तर मग महिला दिनाच्या ऐवजी स्त्री पुरुषांनी हातात हात घालून एका आवाजात म्हणायचं, आज का दिन, महिला पुरुष दिन. केवळ महिलांच्यासाठी महिला दिन पाळणे याचा अर्थ असा होतो आमची जी राज्यघटना आहे ती न मानणे. अच्छा, तुला पटतंय काय? हो, कळलं मला. मला सांगा की स्वातंत्र्यानंतरचा जो भारत आहे तो तुमच्या स्वप्नातील भारत पूर्ण झालेला आहे असं वाटतं का आपल्याला? नाही, मी सांगू का, माझा भारत त्याच्यावर माझा जीवापेक्षा जास्त प्रेम आहे. आणि तिथल्या लोकसंख्येवर, इथे अजूनही जाती कायम ठेवलेल्या आहेत, त्या इथल्या लोकसंख्येवर, विशेषतः तळागाळातले जे लोक आहेत त्यांच्यावर माझा अतोनात विश्वास आहे. बदल जो आणायचा आहे, भारताला इथपर्यंत आणणारे एका विशिष्ट जातीचे लोक नव्हते, एका विशिष्ट धर्माचे लोक नव्हते. इथे सर्व धर्माचे लोक, त्यांची शक्ती आणि स्त्री पुरुषांचा हातात हात, याच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. काय म्हणत होती खेड्यापाड्यातली बाई, माय व त्याला वंदे मातरम म्हणून, माय व चला आपण हे करू. गांधी बाबांनी सांगितलं जेल भरा. जेल भरण्याकरता माय का जात होती? कोणची माय जात होती? जी माय शहरातली, विशेषतः नागपूर शहरातली मुंजांच्या रूपामध्ये
तिचा लेख त्यात हिटलरला बोलवायला गेला होता, कारण तो हिटलर जो होता जर्मनीचा, त्यांनी सत्ता मिळवण्याकरता प्युअर ब्लड हे सेंटेन्स वापरायला सुरुवात केली होती. त्यावेळेला नागपूरचे हे जे होते राजकीय नेते, आता मी म्हटलं ना त्यांचं नाव घेतलं मी आता, तर ते डॉक्टर मुंजे RSS मध्ये जात असत. हिटलरकडे जाऊन त्यांना हे सांगितलं, आम्ही इथे लढाई करतो, तुम्ही तिकडे करा प्युअर ब्लड साठी, कारण आमचं ब्राह्मणांचं रक्त, आणि आपण दोन्ही हे मिळून इंग्रजांशी हे करू, कारण इंग्रजांचा सूर्य जगावरून मावळत नव्हता. म्हणजे इंग्रजांचं राज्य जगावर जर्मनीपेक्षा जास्त होतं. त्यावेळेला डॉक्टर मुंजे तिथे गेले होते आणि त्यांनी हे केलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तो बसलाय ना ईश्वर, त्याने एक गंमत केली. अशा परिस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये जे हे झालं, आणि तेव्हा त्यांनी आपला एक एजंट पाठवला, कोणी ईश्वराने, त्याचं नाव होतं मोहनदास करमचंद गांधी. आता तो पाठवला तर तो बॅरिस्टर होता, नोकरी करण्याकरता दक्षिण आफ्रिकेत गेला होता, आणि त्याला आपल्या देशातलं हे सगळं दिसलं नव्हतं. त्याला दक्षिण आफ्रिकेतलं कसा गरिबांच्यावर, कसा जनतेवर अन्याय होतो हे दिसलं. आणि मग इथे याच्यामध्ये भारतामध्ये जी इंडियन नॅशनल काँग्रेस निर्माण झाली होती, त्या लोकांशी त्यांनी हे केली, चर्चा केली, आणि मग एक प्लॅन तयार झाला. पण हा जो गांधी नावाचा हे होता, तुला एक सांगू का, मी ईश्वर हा कुठल्या मूर्तीत मानत नाही, कारण मी आहे हे ज्याला तत्वज्ञानी आहे. कुठेही सायन्सनी ईश्वर कसा आहे हे दाखवलं नाही. ते स्पिरिट आहे, आणि ते स्पिरिट प्रत्येकाच्या हृदयात असतो. त्या हृदय जे आपल्याला सांगणार आहे तेच माणसाने तो ईश्वर आहे असं समजायचं. तर अशा परिस्थितीमध्ये या देशाच्या करोडो नरनारींनी आणि जातीय धर्माच्या लोकांच्या हृदयामध्ये त्या शक्तीने प्रवेश केला असं मी म्हणते. याचं कारण असं आहे, दुनियेमध्ये पहिल्यांदा बिना शस्त्र बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल. आणि हा साबरमतीचा संत कसा, तर साबरमतीवरून येत असताना याला त्या रेल्वेच्या डब्यातून काढलं. त्यावेळेला तिथे एक हे दिसला, कोण दिसला, एक शेतकरी दिसला, आणि तो शेतकरी रडत होता. आणि त्यांनी सांगितलं, माझ्याजवळ जेवायला पण नाही आणि माझ्याजवळ हे पण नाही. यांनी लगेच ठरवलं, आता मला इथे हे करायचं आहे. ते हे करत होते, त्यांना ते गोखल्यांना भेटले. त्यावेळेला गोखले, टिळक, आगरकर, गोखले ही मंडळी होती. ते गोखल्यांच्याकडे ते गेले. ते गोखले त्यांना म्हणाले, सबंध देशाचा तू प्रवास कर आणि देशाची परिस्थिती बघ, आणि मग त्याप्रमाणे काय करायचं त्याच्यावर आपण विचार करू. इंडियन नॅशनल काँग्रेस ह्यूम नावाच्या इंग्रज नावाच्या अधिकाऱ्याच्या काळामध्ये त्यांनी मदत केली म्हणून तयार झाली. पण त्याचा उद्देश काय होता, इंग्रजांचं राज्य कायम करण्याचा. आणि हा गोखले आणि ही जी मंडळी टिळक, आगरकर वगैरे यांचा या देशामध्ये, या देशाचीच राजकीय व्यवस्था असली पाहिजे असं ठरलं. अच्छा,
तुमच्या स्वप्नातील भारत पूर्ण झालं का? माझ्या स्वप्नात हा. हे बघ काय आहे, त्यावेळेची माझी जी स्वप्न होती त्यावेळेला ती पूर्ण झाली आहे. ती पूर्ण कशात सांगू, सर्टिफिकेट सांगू, ती पूर्ण जी झाली, माझ्या देशाला जी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मिळाली, ती माझी स्वप्न जी होती ती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी. मी कोणत्याही सभेला जाते तिथे पहिल्यांदा म्हणते, कारण जातीय व्यवस्थेवर या देशाची राजकीय संस्था हस्तगत करणे हे आमच्या रामाच्या काळापासून चाललेलं आहे. आणि मग सीतेला कुठे वनात पाठवायचे, मुलगा कोणाचा आहे हे माहित नाही, पण मुलं झाल्यानंतर मग गादीसाठी ती मुलं सीतेकडून परत आणायची आणि गादीवर बसवायची. पण आधी मुलं होईपर्यंत ती रामाची नाही आहेत, कारण ती त्या रावणाकडे राहिली होती, म्हणून तिला वनात पाठवायची असते. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला हे आले आणि त्यांनी पाहिलं, त्यावेळेला इंडियन नॅशनल काँग्रेसने एक ठरवलं, आणि तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांना सांगा, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला त्या काळामध्ये महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे 2 रत्न, मानवी रत्न आम्हाला मिळाली. आणि त्यांच्या ते एकमेकांचे विरोधक नव्हते हे मी सांगते, ते मुद्दामून त्या जातींनी केलेले हे होते, आणि म्हणून त्यांना विरोधक म्हणतात, पण तसे ते नव्हते. आणि त्याने बसून या देशाच्या जो एक ज्याला आपण हे म्हणतो बौद्धिक क्षमता असलेला या देशातल्या सर्व धर्मामधला, सर्व जातीमधला जो ग्रुप होता तो एकत्र आला, आणि त्यांनी मग या देशात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक कार्यक्रम आखला. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या याच्यामध्ये पहिलं काय केलं, अहिंसेने मिळवायचं होतं, कारण ब्रिटिश संबंध जगावर राज्य करत होते. अहिंसेने मिळवायचं होतं, म्हणून सत्याग्रहाने काय होणार होतं, जेल भरणार होते. सत्याग्रह म्हणजे मानवी शक्ती. मानवी शक्ती कोणची? मानवी शक्ती म्हणजे मानवाचा जो विश्वासाची शक्ती आहे ती गांधींनी मिळवली. सगळे जेल भरले. बायका काय म्हणायच्या माहितीये? नाही हे बघ, हे सॉरी, इथे 2 फोटो ठेवलेत, गाडगे बाबा आणि हे तुकडोजी महाराज यांच्यासारखे या देशातले सर्व धर्माचे आणि सर्व ते जे साधू संत होते, घरोघरी जाऊन झाडू हातात घेऊन गाडगे महाराज माय गांधी बाबांनी काय म्हटलं, अहो माय गांधी बाबा म्हणे आपण जेल भरू. मग माय त्या आपल्या झोपडीत काय म्हणायची? माय म्हणायची आपण सत्याग्रह करू. आपण सत्याग्रह केला की आपलं हे 8 वर्षाचं लेकरू, हे ताना लेकरू आपल्या अंगावर काम हे करेल, 8 वर्षाचं आणि 3 वर्षाचं आपल्या बरोबर येईल आणि आपल्याला जेलात नेतील. आपण जेलात गेलो तिथे बसून आरामात 2 वेळेला खायला भेटल आणि आपल्या लेकरांनाही फुकट खायला भेटल. चला तर सत्याग्रह करू. अच्छा, असा तुमचा गांधी बाबा होता. आणि असे तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज होते. त्या सगळ्यांनी जनतेला जागृत केलं. या देशाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते कुठे एका वरिष्ठ जातीने मिळवलेलं नाही, वरिष्ठ संघटनेने मिळवलेलं नाही. या देशात मानवी शक्तीने अहिंसेच्या मार्गाने ते स्वातंत्र्य मिळवलं. खरं तर आपण जे अनुभवलेले दिवस आहेत ते खरंच खूप प्रेरणादायी आहेत आजच्या पिढीला देखील. या मुलाखतीच्या माध्यमातनं महिलांना आणि आजच्या तरुणाईला आपण काय संदेश द्याल? याला मी हा संदेश देणार आहे की यांना मी हा संदेश देणार आहे
आपण विज्ञानाच्या युगात राहतो. आज जग जवळ आलेलं आहे. विज्ञानाने कुठे काय चालतं, सकाळी जर एखाद्या अतिशय ह्याच्यामध्ये जिथे माणसाला जाता येत नाही अशा ठिकाणी काही घडलं असेल तर ते सगळ्या जगाला संध्याकाळपर्यंत या विज्ञानाच्या जी उपकरणं आहेत त्याच्यामुळे समजू शकतं आणि ते एकामेकाच्या साठी धावू शकतात. लोकांच्या ज्या समस्या असतात, संकट उद्भवलेली असतात किंवा अत्याचार, अनाचार आणि हुकुमशाही चाललेली असते ती मोडून काढून मानवी, ज्याला मानवी धर्म म्हणतो, ती व्यवस्था संपूर्ण दुनियेमध्ये निर्माण झाली पाहिजे. मोजक्या लोकांच्या हातात सत्तेचं अभियान असता कामा नये आणि त्यामुळे जशी भारताची राज्यघटना आहे तशी सुधारलेल्या परदेशी राष्ट्रांच्या मध्ये ती आहे. तो ट्रम्प रोज पाहते तो काय करतोय, हा इकडे रशियाचा हे बसलेला आहे. सर्व जगभर ह्याच्यामुळे ही जी एक चळवळ चालली आणि भारतातली सत्याग्रहाची मुवमेंट जी आहे ती दुनियेने पाहिली आणि 150 वर्षाचं इंग्रजांचं राज्य इथून अहिंसेने परत पाठवून दिलं हे जगाने बघितलेलं आहे. हे आता आमच्या पुढच्या पिढ्यांना समजायला पाहिजे. आणि आज जे काही हे असेल तुमच्यासारख्या युवकांच्या समोर आजचा समाज सुखी असावा असा जर वाटत असेल एकच काम करायचंय. राज्यघटनेप्रमाणे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि या देशातली जातीय व्यवस्था जात माणसाने निर्माण केली, धर्म माणसाने, सो कॉल लेबल लावलेला धर्म माणसाने निर्माण केलेला आहे. प्रकृतीने कोणालाही सुप्रीम म्हणून निर्माण केलेलं नाहीये. प्रत्येकाचं ब्रेन, प्रत्येकाचं हृदय सारखं प्रकृतीने दिलंय. कारण प्रकृती ही अत्यंत बॅलन्स आहे. प्रकृती म्हणजे निसर्ग अत्यंत बॅलन्स आहे. याच्याप्रमाणे आम्हाला वागावं लागणार आहे. तुमच्या समोरची जी आव्हानं आहेत त्याच्या सर्वांचं निराकरण कसं करायचं हे भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते करण्याकरता स्त्रियांनी झेंडा हातात घेतला पाहिजे आणि झेंडा हातात घेऊन शक्ती, मानवी शक्ती आणि विचार बदलाचं काम जे काही करायचं असेल तर एकच नारा देणं आवश्यक आहे. तो आहे बाबा बापू अमर रहे, बाबा बापू अमर रहे. हे काम पहिल्यांदा महिलांनी हातात घ्यावं. याचं कारण असं आहे की मी 12 वर्षाची असतानाच सत्याग्रह करून इंग्रजांच्या विरोधात चले जाओ हे करत कॉलेजवर जाऊन विद्यार्थ्यांना सांगितलं अंग्रेजी हे छोड दो, बाहेर या. बाहेर सगळे आले. 12 वर्षाची असताना मी, माझ्या 2 मैत्रिणी अशा आम्ही तिघे होतो. 3 गाड्यामध्ये इंग्रजी सोल्जर भरून आले. आल्यानंतर आम्ही उभ्या होतो ते आमच्याकडे पाहिलं. 12 वर्षाच्या होतो आणि आम्हाला घेराव केला. आम्ही म्हणत होतो काय बंधूंनो, विद्यार्थ्यांना सांगत होतो. नाटक घेतलं होतं अकोल्याच्या सीताबाई आर्ट्स कॉलेजचं. बंधूंनो बाहेर या, बंधूंनो बाहेर या, जेलमध्ये जायचंय, सत्याग्रह करायचाय. तर ते आमच्या बरोबर नाचले. आम्हाला वाटलं हे आमच्या बरोबर नाच. थोड्या वेळाने गाडीत बसो. आम्ही गाडीत बसलो. मग घेऊन गेले अकोल्याच्या पोलीस स्टेशन मध्ये, मेन पोलीस स्टेशन मध्ये. आणि त्या पिंजऱ्यात आम्हाला ठेवलं. त्याने पिंजऱ्यात ठेवलं. ही बातमी गावाला कळली. मग काय विचारतात,
मला आधी त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. कॉलर नाही आहे, नाही तर तुला ताट करून दाखवलीच ते. आजही अभिमान वाटतो की ते हार, मिठाईचे पुडे, हे सगळं ते आमच्याकरता घेऊन आले. आणि पोरींनो सुखी राहा, पोरींनो सुखी राहा. कारण आम्ही एक दिवसाकरता इंग्रजांच्या, भारतीय पोलीस असलेले परंतु इंग्रजांच्या राज्यातल्या कायद्याकरता जेलमध्ये गेलेला होतो. आणि ते त्यामुळे आमचा कॉलर ताठ आहे. खर तर लीलाताई, जे आपण देशभक्तीने आपलं जीवन होतं आणि आपण जे अनुभवलेलं आहे, खरंच ते आजच्या पिढीसाठी देखील प्रेरणादायी आहे. आणि ज्या स्वातंत्र्य लढ्यातील आठवणी होत्या त्या आजही आपल्या डोळ्यांमध्ये तेज निर्माण करतात. खर तर आज आपण आमच्या तरुणाईला, आजच्या महिलांना देखील फार सुंदर असा संदेश दिलात. आपण शंखनाद प्रस्तुत सेकंड इनिंग या कार्यक्रमात आलात, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. एकच मला सांगायचं आहे महिलांना की आज मी 95 वर्षाची आहे. मला तुमच्या पिढ्यांना हे सांगायचं आहे की आम्हाला यापुढे माझा जो अनुभव आहे त्या अनुभवावरनं सांगते, आम्हाला केवळ महिला दिन करायचा नाही आहे. कारण महिला दिन असतात तशा दोन महिला एकामेकींच्या मित्र असतात, तसा एक दिन असा पाळला पाहिजे, स्त्री पुरुष मैत्री दिन. केवळ महिला दिन करू नका असं माझं म्हणणं आहे. महिला दिन म्हटल्यानंतर ती अबला आहे, त्याच्या पाठीमागे हा अर्थ लपलेला आहे. म्हणून मैत्री दिन, स्त्री पुरुष मैत्री दिन असा व्हावा. आणि ते तुमच्या पिढीने करायचं आहे, तुम्ही ते करणार आहात त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून परत सांगते, हे सगळं करत असताना भारताची राज्यघटना चिरायू हो आणि बाबा बापू अमर रहो हा नारा द्या. ताई, आपण शंखनाद प्रस्तुत सेकंड इनिंग या कार्यक्रमात आलात, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. तुमचे कसे आभार मानू, कारण मला हे मनातलं बोलायचं होतं. कारण मी तुमच्याकडे ज्या प्रेमाने पाहते त्या माझ्या पुढच्या पिढ्या आहेत, अभिमान आहे मला त्याचा. आणि त्यासाठी तयार व्हाव्या हा माझा प्रयत्न आहे. माझा विश्वास आहे त्यांच्यावर की 4 पावले ते पुढे जाणारे. आणि दोन्ही मुलगे माझे, मुली माझ्या, सगळे सुखी राहणार आहेत याच्यावर माझा विश्वास आहे. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.